अशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार। आणि यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमा अंधारेजी, कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, केव्हाही त्यांना अटक होऊ शकते, आपली पहिली प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे हे मंत्री असले तरी ते आधी या देशाचे नागरिक आहेत आणि या देशाचे नागरिक म्हणून त्यांना या देशाच्या संविधानाचे नियम मानावे लागतील। आणि संविधान असं सांगतं की भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 14 नुसार एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत। तर मग हा न्याय कोकाटेंना का नसावा? परंतु कोकाटे हे राज्याचे मंत्री आहेत आणि एका मंत्र्याच्या हातात हातकडी घालत असताना ही गोष्ट राज्यासाठी अशोभनीय असेल, त्यामुळे त्यांना त्यांच्या हातात हातकडी घालण्याच्या आधी त्यांच्या हातातला मंत्रिपदाचा कारभार काढून घेणं जास्त गरजेचं आहे। परंतु अजित पवार यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की हायकोर्टाकडून काय आदेश येतो हे पाहिलं जाईल आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील अशीच आशा आहे, ते हायकोर्टात देखील जाण्याची शक्यता आहे। जर यांना सगळ्या आदेशांची वगैरे वाट बघायची असेल तर अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या लोकांनी स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचे ढोल वाजवू नयेत। पारदर्शकतेची आणि स्वच्छ कारभाराची चाड असेल देवेंद्र फडणवीस यांना, तर देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ 2 राजीनामे घेणं गरजेचं आहे। एक माणिकराव कोकाटेंचा आणि दुसरा ड्रग्ज प्रकरणात ज्या रिसॉर्टचा वारंवार उल्लेख होतोय ते रिसॉर्ट हे प्रकाश शिंदेच्या मालकीचं आहे आणि प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेचे सख्खे भाऊ आहेत। त्याचे सगळे पुरावे आज मी दिलेले आहेत। तर जर वाल्मिकला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा, पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून अजित पवारांचा राजीनामा, तर प्रकाश शिंदेला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेचा सुद्धा राजीनामा व्हायला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी आता पारदर्शकतेचे ढोल वाजवू नये, कारण एकाच सरकारचे एकाच वेळेला 3-3, 4-4 मंत्री अडचणीत येताना दिसत आहेत। परंतु सुषमाताई, सातत्यानं आपण पाहतोय राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांची ही अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, राष्ट्रवादीचे आणि मी आता एकनाथ शिंदेचं प्रकरण आपलं सांगितलंच ना। पण मला असं वाटतंय की जर कुणाला असं वाटत असेल ना की बाबा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची अगरबत्ती लावत आहेत का किंवा भाजपा ठरवून या दोघांना अडचणीत आणत आहे का, तर मग या दोघांनी राहू नये ना सत्तेमध्ये, राहू नये सत्तेमध्ये। वारंवार जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे लोक अडचणीत येत असतील, कारण बरोबर चौकशी संजय शिरसाटची लागली, बरोबर संपत्ती जी होती ती संदीपान भुमरेची निघाली, प्रकाश शिंदेचं आता सगळं रेकॉर्ड निघालं, तिकडे नगरविकास खात्याची चौकशी लागली। हे जर सगळे एकूण प्रकरणं जर बघितली तर ती प्रकरणं बघता प्रश्न असा निर्माण होतो की काय ह्या दोघांचंच हे सगळं चालू आहे का? आणि जर हे लक्षात येत असेल दोघांच्याही, तर त्यांनी भाजपसोबत सत्तेत का राहावं? सत्ता इतकी महत्वाची आहे का स्वाभिमानापेक्षा? त्यांनी ठरवावं। बरं, धन्यवाद सुषमाताई, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार। आणि यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत।